श्री स्वामी समर्थ. हे कालचं जे ताक होतं ते थोडं मी कुत्र्यांना दिलं आणि थोडं मी झाडांना ठेवलं घालायला. आणि हे तूप मी सांगितलेलं कढवणार ते कढवलं आहे. तूप कढत आल्यानंतर थोडा हलवून व्यवस्थित आणि 5 मिनटं ठेवायचं. 5 मिनटानंतर पूर्ण पिवळसर कलर येतो आणि पूर्ण गाळ खाली निघून जातो. त्यावेळी थोडंसं त्यात चिमटभर मी नमक टाकलेलं आहे आणि थोडंसं एकच पान आपलं खाऊचं टाकलेलं आहे. त्यानं तूप चांगलं दाणेदार पण होतं आणि चांगली चव पण छान लागते त्याला. म्हणून एक खाऊचं पान आणि थोडंसं नमक मी टाकलेलं आहे. त्यानंतर तूप मी ते गाळून घेतलं आणि बरणीत बघा तुम्ही बरोबर अर्धा किलो तूप निघालेलं आहे. 15 दिवसात बरोबर अर्धा किलो तूप माझं हे निघतं आहे. म्हणजे पूर्वीच्या बरणीतलं जे तूप आहे मी ते तसंच ठेवते, कारण मी त्यात उष्ट हात न लावता चमच्याने छोटे माझं तूप वापरायचं जे भांडं आहे त्यामध्ये मी ते तूप काढून घेत असते. म्हणून त्यातच मी परत तूप काढलं आणि ते तूप काढून झाल्यानंतर राहिलेला जो गाळ असतो त्याच्यातला तुपातला तो पण मी गाळून घेतला आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून परत ते उकळण्यासाठी ठेवलं. 1 ग्लास पाणी घालून उकळायला का ठेवायचं, म्हणजे त्याच्यातला पूर्ण अर्क परत त्या पाण्यात उतरतो आणि मग ते परत फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघायचं त्याला एक थर आलेला असतो तुपाचा, तो पण एक अर्धी वाटी तरी ते तूप निघणारच त्यातनं पण. त्यामुळं मी ते पण वाया घालवत नाही, ते तसं काढतो मी त्यातनं तूप. ते अर्धी वाटी तरी निघाल्यानंतर मग मी हे तूप घरीच वापरायला म्हणजे घरीच वापरते मी. हे काय बाहेर विकत वगैरे नाही, कारण 15 दिवसाला येते म्हणून बाहेर मला मागत पण असतात तूप द्या म्हणून. खरं मी देत नाही, घरात लागतं आहे मला खायला, मुलं वगैरे खात असतात घरी त्यामुळं. आणि पुढं मी कुंचम पूजेचं सांगितलेलं, पूजा वगैरे मी कशी करणार ते कुंचमचं ज्यांनी सेट घेतलेला आहे माझ्याकडून त्यांनी कुंचम पूजा बघा कशी केलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही करा. किंवा तुम्हाला जर तुमची पद्धत माहीत असेल त्या पद्धतीनं तुम्ही जरी केला तरी चालेल. आणि कुंचम सेट घ्यायलाच पाहिजे तसं पण काय नाही. जर तुमच्याकडं घरात पितळेचा किंवा तांब्याचा जर ग्लास असेल, त्यामध्ये जर तुमच्याकडं ते बाकीचं साहित्य असेल, जे कवड्या म्हणा किंवा गोमती चक्र आणि पोवळे मोती, हे सगळं जे साहित्य आहे ते तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हळद कुंकू लावून हे तांदूळ वगैरे घेऊन पूजा केली तर चालेल. म्हणजे त्यासाठी कुंचमच पाहिजे तसं काही नसतं आहे. ज्यांच्याकडं आहे कुंचम सेट त्यांनी कुंचममध्ये पूजा केली तर म्हणजे अशा पद्धतीनं करा, किंवा तुमच्याकडं जे अवेलेबल असेल त्यात तुम्ही करू शकता. मग पिवळं कापड अंथरून जे माझ्याकडे कॉईन आहेत हे माझ्याकडं पूर्वीपासून, म्हणजे मी ज्यावेळी कुंचम घेतलेला त्यावेळीपासून हे कॉईन आहेत. हेच मी कायम वापरत असतो. आणि कॉईन खाली असे व्यवस्थित लावून घ्यायचे. त्यानंतर त्यावर हळदी कुंकू टाकून जी माझ्याकडे पितळेची जी प्लेट आहे त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकून त्यावर पण हळदी कुंकू टाकायचं. आणि जे कुंचम आहे त्या कुंचमला चारी बाजून हळदी कुंकू लावून 5 बोटांचा हळदी कुंकांचा टिळा लावून झाल्यानंतर तो कुंचम त्या तांदळाच्या प्लेटवर व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री लक्ष्मी देवे नमः आणि श्री सुक्तम म्हणत किंवा मोबाईलवर ऐकत ही पूजेला सुरुवात करायची. आणि पहिल्यांदा हळदी कुंकू कुंचममध्ये व्हायचं. त्यानंतर माझ्याकडे हे जे मी सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं आहे ते एक करून साहित्य त्यामध्ये तुम्ही 3 वेळा किंवा 4 वेळा किंवा 5 वेळा ज्या पद्धतीनं तुम्हाला वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये ते दोन्ही हाताने व्यवस्थित त्यामध्ये टाकायचं. दोन्ही हाताने टाकल्यानंतर हळदी कुंकू आणि तांदूळ ज्यावेळी आपण त्या वस्तू त्यामध्ये ठेवणार त्यावेळी तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आणि स्वतःला लावून घ्यायचं. असं करून सगळे पूर्ण म्हणजे मी 5 वेळा तरी हे साहित्य एक करून टाकते. माझ्याकडं हळकुंड आहे, कॉईन्स आहेत, परत ते कवड्या आहेत आणि गोमती चक्र, परत बांगड्या, परत कमलगठ्ठ्याची माळा, छोटे नारळ, एक नथ आहे सोन्याची आणि लवंग आणि वेलदोडे, हे सगळं साहित्य एक करून किंवा 2 जरी एकत्र टाकलं तरी चालतं तुम्ही त्यात. आणि ते झाल्यानंतर हे चांदीचे जे कॉईन्स आहेत माझ्याकडं ते त्यावरती व्यवस्थित पूजा करून हळदी कुंकू लावून त्यावरती तुमच्याकडे 1 कॉईन असेल तर 1 कॉईन ठेवा, 2 कॉईन असेल तर 2 ठेवा. माझ्याकडे
वैष्णोदेवीचे जे सिक्के आहेत ते पण आहेत आणि चांदीचे कॉईन आहेत 2. ते सगळेच मी पूजतो त्याच्यामध्ये. म्हणजे एकूण 5-6 जे कॉईन आहेत ते त्याच्यावरती मी लावून घेतो व्यवस्थित. आणि हळदी कुंकू फुलं घालून, फुलं ते वाहून झाल्यानंतर उदबत्ती, धूप आणि नैवेद्याला मी खडीसाखर आणि वाळलेलं खोबरं होतं, परत खजूर, खारीक होतं, त्याचा सगळा नैवेद्य दाखवून, थोडं पेरू होता तो पण नैवेद्यासाठी दाखवला. आणि त्यानंतर खिरीचा प्रसाद म्हणजे नैवेद्याचं जे ताट होतं त्याचा मी व्हिडिओ केलेला नाही आहे. त्यानंतर तो नैवेद्य दाखवायचा आणि पूजा संपन्न होते. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही पूजा करू शकता. तुमच्याकडे कुंचम पाहिजेच किंवा कुंचम असल्याशिवाय पूजा करता येत नाही तेच असायला लागतं असं काय नाही आहे. असं जरी तुम्ही तुमच्याकडे घरात जे अवेलेबल असेल त्यामध्ये जरी पूजा केली, तुमच्याकडे समजा तांब्याचा आहे ग्लास किंवा पितळेचा आहे, त्यावर तुम्ही असं 5 बोट लावून हळदी कुंकवाचा, त्यामध्ये हे जर साहित्य तुमच्याकडं असेल किंवा नसेल जर तर माझ्याकडं आहे, तुम्ही माझ्याकडनं मागवू शकता, मी तुम्हाला पाठवून देते. ते काही महाग नाही आहे, तुम्हाला 100 रुपयाच्या आत ते सगळं साहित्य मिळेल. त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझा शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओवरला पण व्हॉट्सअप नंबर आहे मी दिलेला, त्यावर तुम्ही ते साहित्यसुद्धा मागवू शकता. फक्त साहित्य जरी पाहिजे असेल तर ते पण मिळेल आणि फक्त कुंचम जरी पाहिजे असेल तर नुसता कुंचमसुद्धा तुम्हाला मिळेल. फक्त कुंचम तुम्हाला 300 रुपयेपर्यंत मिळून जाईल. जर तांब्याचा पाहिजे असेल तर 300 रुपयाला आणि 3 इंचाचा मिळेल. आणि जर पितळेचा पाहिजे असेल तर 400 रुपयाला मिळणार तुम्हाला 5 इंचाचा, जेवढा माझ्याकडं आत्ता आहे हा. आणि त्याचं फक्त साहित्य जर पाहिजे असेल तर ते 100 रुपयेपर्यंत तुम्हाला साहित्य सगळं मिळून जाईल. म्हणजे त्यात मग तुम्हाला कवड्या येतील, कमलगठ्ठ्याची माळ येईल, छोट्या बांगड्या येतील, हे सगळं साहित्य मिळून जाईल. आणि हे सकाळी झाडांना मी पाणी वगैरे घालून त्याचे ताक होतं ते कढीपत्त्याला आणि गुलाबाच्या झाडाला, गुलाबाला ते थोडं थोडं करून सगळं, एवढं सगळं नाही घातलं, एक वाटीवर घेऊन गेलेलं तेवढंच ते थोडं थोडं करून घातलं सगळ्या झाडांना. आणि समोर जे तुम्हाला म्हटलेलं मी औदुंबरांचं ते झाड, ते पहिल्यांदा सुरुवातीला दाखवलं बघा, मोठं झाड आहे तिथं औदुंबरांचं. आणि ही माझी झाडं आहेत वरती टेरेसवर. मग यात गुलाबाचं आहे, चाफ्याचं आहे, जास्वंदाचं आहे. म्हणजे छोटं तेवढेच आपलं काय म्हणतात ते, शहरात आपल्याला झाडं फक्त टेरेसवरच लावता येतात ना, त्यामुळे टेरेसवर जेवढी झाडं मला छोटी छोटी लावता येईल तेवढी मी लावलेली आहेत. आणि मला फार आवडतात झाडं वगैरे लावायला. आणि जे माझ्याकडं तो डेरा दिसतो तुम्हाला, तो डेरा नसून तो माझ्याकडे तबला होता, तो फुटल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालून कमलगठ्ठ्याचे मणी टाकलेले आहेत, त्यामुळे त्यात कमळाचे झाडं आलेले आहेत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.